नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला एक जलाशय असतो, ज्याच्या काठावरती एक प्रथिती अशी मॅनेजमेंटची संस्था असते आणि त्यातले प्रोफेसर गरुड आणि त्यांचे काही विद्यार्थी त्या जलाशयाच्या काठावर येऊन बसलेले असतात। इतक्यात उंचावरून एक गरुड पक्षी भरारी मारून त्या जलाशयातून एक मासा पकडून परत उंच गगनामध्ये निघून जातो। ते अतिशय नीट निरीक्षण करत असलेले प्रोफेसर गरुड त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणतात, मित्रांनो, तुम्ही पाहिलीत का ही गरुडांनी घेतलेली झेप आणि त्यांनी केलेली शिकार? सगळे विद्यार्थी हो म्हणतात। त्याच्यावर प्रोफेसर म्हणतात, ह्या गरुडाकडून आपल्याला मॅनेजमेंटमधल्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। आज आपण त्यातल्याच काही गोष्टींवर गप्पा करूया। सर्वात पहिली म्हणजे गरुड जेव्हा एखादी शिकार करायचं ठरवतो त्यावेळेला तो अनेक शिकारी बघतो आणि त्यातली एकच शिकार नक्की करतो आणि एकदा शिकार नक्की केल्यानंतर तो आजूबाजूच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे न बघता फक्त त्या शिकारीवरच कॉन्सन्ट्रेट करतो। तो मासा कधी पृष्ठभागावर येतो, कधी उडी मारतो, कधी कुठून कुठे पोहतो हे संपूर्ण अतिशय उंचावरून बघत असतो आणि ज्या वेळेला त्याला पाहिजे तो क्षण येतो त्यावेळेला तो झपकन भरारी मारून आपली शिकार करून टाकत असतो। मित्रांनो, आपल्यालाही आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकच ध्येय निश्चित करून आपलं सगळं सामर्थ्य, सगळी ताकद त्या ध्येयाकडे लावली तर आपण नक्कीच ते ध्येय साध्य करू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही कधी गरुड बघितले असतील तर गरुड कधीही खालच्या लेवलवर उडत नाहीत, तर ते उंच आकाशात उडत असतात आणि जर ते कधी उडत असतीलच तर इतर गरुडांबरोबरच उडत असतात। इतर कुठल्याही पक्षाबरोबर गरुड कधीही उडत नाही। मित्रांनो, ही पण गरुडाकडून आपली घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्यासारख्या उच्च विचारांच्या संगतीतच कायम राहिलं पाहिजे आणि तशी संगत जर नसेल तर एकट्याने राहणं हे केव्हाही चांगलं। तिसरी गोष्ट, जर तुम्ही बघाल, जेव्हा कधी वादळी वारा किंवा पाऊस किंवा ढग येतात तेव्हा इतर सगळे पक्षी हे आपापल्या घरट्याकडे किंवा सुरक्षित आश्रयाकडे धावतात। गरुड हा एकटाच असा पक्षी आहे की जो या ढगांना चिरून कितीही वारा असेल, कितीही पाऊस असेल तरी त्या ढगांच्या वरती जाऊन उडायला सुरुवात करतो आणि तोपर्यंत वरती उडत राहतो जोपर्यंत खालचं वादळ शमत नाही। मित्रांनो, आपणही आयुष्यात जेव्हा संकट येतील तेव्हा पाठ न दाखवता किंवा सुरक्षित जागी आश्रय न घेता समोर जाऊन त्या संकटांचा सामना केला पाहिजे आणि त्यांच्यावर मात केली पाहिजे। चौथी गोष्ट, जर तुम्ही गरुडाची बघाल तर गरुडाचं घरटं हे कधीही खालच्या फांदीवर नसतं, तर ते अतिशय उंचावरच्या फांदीवर असतं आणि त्याच्या घरट्यात कधीही मऊ गवत किंवा मऊ काड्या किंवा कापूस असं ठेवलेलं नसतं, तर अतिशय टोकदार आणि कडक अशा काटक्यांनी गरुड त्याचं घरटं बनवतो, कारण त्याला कधीही सेफ झोनमध्ये किंवा आरामात राहायची सवय होऊन द्यायची नसते। पाचवी गोष्ट म्हणजे योग्य वेळ आल्यावर गरुड त्याच्या पिल्लांना त्याच्या घरट्यातून बिनधास्तपणे खाली ढकलून देतो। काही दिवस ती पिल्लं थोडं थोडं उडतात पण नंतर लवकरच उंच भरारी घ्यायला सुरुवात करतात। तसंच आपणही आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना उंच भरारी घ्यायला शिकवलं पाहिजे। त्यांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सेफ झोनमधून बाहेर काढलं पाहिजे। सहावी गोष्ट गरुडाबद्दल जर सांगायची झाली तर कधीही तुम्ही बघाल तर गरुड कधीही मेलेलं भक्ष्य किंवा मेलेली शिकार खात नाही। तो दरवेळेला नवीन जिवंत प्राण्याची शिकार करून खात असतो। मित्रांनो, याच्यातलं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की कुठलीही मेलेली शिकार म्हणजे एक प्रकारे भूतकाळ असतो। त्यामुळे आपण भूतकाळात कितीही मोठी शिकार केलेली असेल किंवा कितीही मोठं यश मिळवलेलं असेल तरी त्याच्यावर अजिबात अवलंबून न राहता आजच्या वर्तमानात आपण काय करणार आहोत ह्याच्याकडे कायम लक्ष दिलं तरच आपण गरुडासारखे उंच भरारी घेऊ शकतो। सातवी गोष्ट जी गरुडाच्या बाबतीत आपण बघाल तर गरुड नेहमी एकटा जाऊन शिकार करतो। कधीही अनेक गरुड पक्षी एकत्र जाऊन शिकार करताना तुम्हाला कधीच दिसणार नाहीत। त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला उंच ध्येय गाठायचं असेल त्यावेळेला सुरुवात एकट्याने करा। कोणी आलं बरोबर तर ठीक आहे, पण कायम एकट्याने आपल्या ध्येयाप्रती पुढे जात राहा, तरच तुम्ही गरुडासारखी झेप घेऊ शकाल। आणि आठवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरुड, ज्याचं आयुष्य साधारण 70 ते 75 वर्ष असतं, पण वयाच्या 40व्या वर्षानंतर त्याचे पंख हे जड व्हायला लागतात, त्याची चोच ही वळायला लागते आणि त्याचे
जे दोन्ही पंजे असतात ते पण वळायला लागतात, ज्यामुळे त्याला शिकार करणं हळूहळू अशक्य होत जातं. अशा परिस्थितीत गरुडासमोर दोनच पर्याय असतात. एकतर आहे ती परिस्थिती स्वीकारून भुकेने मरणं किंवा अशा एखाद्या ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव करणं की जिथं त्याचे शत्रू पोचू शकणार नाहीत. अशा वेळेला गरुड अतिशय उंच अशा अज्ञात जागी जातो. त्या जागी गेल्यानंतर सर्वात प्रथम स्वतःचे जुन्या विचारांसारखे आपले जुने पंख उपसून फेकून देतो. त्याच्यानंतर एक कठीण असा दगड बघून त्याच्यावर आपली चोच आपटून चोच तोडून टाकतो आणि आपले पंजे पण आपटून पंजेही तोडून टाकतो आणि अशा रक्तबंबाळ अवस्थेत तो 3 ते 4 महिने काढतो. त्याच्यानंतर त्याला नवीन चोच, नवीन पंख आणि नवीन पंजे येतात आणि जेणेकरून तो पुन्हा त्याच्या पूर्ण ताकदीने आणि सामर्थ्याने पुढची 25 ते 30 वर्ष अतिशय सुंदर अशा पद्धतीने जीवन व्यतीत करत असतो. मित्रांनो, ह्याच्यातून घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असतो त्यावेळेला स्वतःचा बचाव करून टिकून राहणं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि ती प्रतिकूल परिस्थिती बाजूला सारण्यासाठी आपले जुने विचार, जुन्या गोष्टी जेवढ्या होईल तेवढ्या मनातून काढून टाकणं आणि नवीन विचार आणि नवीन सामर्थ्य स्वतःमध्ये तयार करणं हे अतिशय आवश्यक असतं. तर अशा गरुडापासून शिकलेल्या अनेक गोष्टी आपण जर आपल्या आयुष्यात आणल्या तर आपण खूप प्रगती करू शकतो. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असे छान किस्से ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.